युनिटी इन डायव्हर्सिटी, की हे युरोप काय करायचं आपल्याला, तर विविधतेचं स्वागत करायचं आहे, पण त्या विविधतेतले आपल्याला जोडणारे धागे ओळखायचे आहेत. नुसते जोडणारे ओळखायचे नाही आहेत, ते जास्तीत जास्त एकत्र आणायचे आहेत. म्हणून एव्हर क्लोजर युनियन, की ती विविधता टिकवत आणि तरी आपण सगळे कसे एकत्र येऊ. EU संकल्पनेचा अभ्याससुद्धा, माझं भाग्य आहे की मला युरोपमध्ये प्रवास पण करता आला येतो. डोळ्यांनी ती परिस्थिती प्रत्यक्ष पाहताना मला असं वाटत आलं की युरोपियन युनियनला आणि सगळ्या जगाला विविधतेत एकात्मता कशी साधायची हे भारताकडनं शिकण्याजोगं आहे. त्या विविधतेचंही स्वागत कसं करायचं. वेगळेपण आहे म्हणजे भांडण नाही आहे, तरी मुळात आम्ही सगळे कसे एकत्र आहोत. अमेरिकेमध्ये राजकीयदृष्ट्या संज्ञा वापरली जाते मल्टीकल्चरलिझम, की बहुविधता संस्कृतीतली, तिचं स्वागत करू. राजकीय विचारामध्ये दुसरा शब्द वापरला जातो प्लुरॅलिझम, म्हणजे अरे तू सांगतोयस तेच काय ते एकमेव सत्य असं तू समजून वागू नकोस, हा दुसरा सांगतोय ते पण असूच शकतं, त्यातला स्वीकार करायची तयारी ठेव. त्याचं तुला आत्ता शब्द परिभाषा विचार वेगळे वाटले तरी तसे वेगळे असण्याचा त्याचा हक्क आहे. नवे त्याच्या त्या विचारातही काही सत्याचा अंश असू शकेल आणि आपला मिळून सत्याच्याकडचा शोधाचा प्रवास चालू राहील, असा परस्परांचा आदर करण्याने हे अमेरिका आत्ता कुठे शिकते आहे. आपल्याला निदान 5000 वर्षांपूर्वीच्या वेदांपासून आपल्याला हे कळलेलं आहे. एकम सद विप्राह बहुधा वदंती, म्हणजे अंतिम सत्य एक असलं तरी तिकडे जाण्याचे रस्ते अनेक असतात आणि जाणकार त्याला वेगवेगळ्या नावांनी बोलवतात. म्हणजे काय वेगळे आहोत, विचार वेगळे आहेत, कातडीचा रंग वेगळा आहे, आडनाव वेगळं आहे, म्हणजे एकमेकाचे शत्रू बनले असं अजिबात असत नाही. यावरच भारत पण उभा आहे. हाच भारत उद्याच्या जगाचं पण आशास्थान असणार आहे. युरोपला ते शिकण्याची पण गरज आहे. आणि या नंतरच्या 60 वर्षांच्या मध्ये 1950 नंतरच्या युरोपनी ठरल्याप्रमाणे क्रमाक्रमाने वाटचाल करत गेली. त्या युरोपीय एकात्मतेच्या कल्पनेला ब्रिटन आधी फारसा अनुकूल नव्हता आणि मार्गारेट थॅचर यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा अनुकूल झाला आणि ठरलं आता आम्हाला सदस्यत्व हवंय, त्यावेळेला युरोपच्या कॉन्टिनेंटल राजकारणाचा भाग म्हणून फ्रान्स आणि त्यावेळच्या जर्मनी म्हणजे पश्चिम जर्मनीने ब्रिटनच्या सदस्यत्वाला विरोध केला. पण 50 साल कोल आणि स्टील युनियननी झालेली सुरुवात, तिचं 56 मध्ये रोमच्या करारामध्ये रूपांतर, तिचं पुढे युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी EEC, त्यातूनच मग कोल आणि स्टील या क्रमाक्रमाने वाढवत सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा त्यात आणून अंतिमतः ECM म्हणजे युरोपियन कॉमन मार्केट, की सगळा युरोप एक अंतर्गत भिंती नसलेल्या असं एक खुली बाजारपेठ राहील, की ज्यामुळे सगळ्यांकरता सदस्य देशांकरता विन विन सिच्युएशन आहे. असं करत करत 1978-1979 नंतर ब्रिटनही सदस्य बनलं. पण ब्रिटिश राजकारणामध्ये हे दोन ताणेबाणे कायमच होते. गेली 30-40 सर्व वर्ष हे EUचं सदस्यत्व हवं का नाही व्हावं हे कायमच होते. हे करत करत EUची पण स्थापना झाली. ब्रुसेल्स हेडक्वार्टर ठरलं. स्थापना होताना आधी पॅरिस होतं, नंतर ब्रुसेल्स म्हणजे बेल्जियमची राजधानी. ब्रुसेल्स करण्याचं कारण युरोपच्या इतिहासात बेल्जियम हे कायम न्यूट्रल देश म्हणून त्याची ख्याती आहे, की युरोपच्या इतिहासामध्ये जे काही सत्ता संघर्ष झाले विविध युरोपीय महासत्तांचे, त्यामध्ये कोणाच्याच बाजूनी बेल्जियम कधी नव्हतं, सहभागीच नव्हतं. म्हणून न्यूट्रल. ती भारताची अलिप्ततावादी चळवळ नाही आहे, न्यूट्रलच. तिकडे तुम्हाला लढायचे तर लढा, आम्ही त्याच्यामध्ये नाही. आणि एक दुसऱ्या महायुद्धातला हिटलरचा आक्रमकपणा सोडला तर युरोपच्या निदान अर्धसहस्रक 500 वर्ष बेल्जियमच्या न्यूट्रॅलिटीचा सर्व युरोपीय महासत्तांनी कायम आदर केलेला आहे. फक्त हिटलरनी बेल्जियममध्ये पण सैन्य घुसवलं, पण बाकी त्या आधीच्या मधल्या काळातले कोणी असू द्यात, कुठली महासत्ता त्यावेळची, फ्रान्स, ऑस्ट्रिया, पुढे ऑस्ट्रिया हंगेरी, पुढे ब्रिटनचा प्रभाव, हे सगळे कोणते असू द्यात, सुरू होताना हॉलंड, त्याच्या आधी 15व्या शतकात स्पेन आणि पोर्तुगाल, पण बेल्जियमची न्यूट्रॅलिटी, अलिप्तता सर्वांनी आदर राखला. म्हणूनच जेव्हा युरोप जर एकत्र आलं तर या युरोपचं गव्हर्नमेंट कुठे असावं याला सदस्य देशांनी एकमताने ठरवलं की ते बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये असावं. करत करत 1980च्या नंतरच्या काळात तर अधिकृतरित्या EU युरोपीय युनियन स्थापना झाली. 10 सदस्य देश होते. सदस्य होण्याचं युनिट देश हे आहे. त्याची एक अतिशय शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे की एखाद्या देशाला सदस्य व्हायचं असेल तर काय, अर्ज कसा, छाननी कशी होते, आवश्यक ते त्या देशाने आपल्या राज्याच्या घटनात्मक तरतुदींमध्ये काय बदल करावा लागतो. उदाहरणार्थ
लोकशाही असल्याशिवाय कोण्याही देशाला ईयूचा सदस्य होता येत नाही. मानवाधिकारांना मान्यता दिल्याशिवाय ईयू देशाचा ईयू संघटनेचा, ही संघटना आहे युरोपीय समुदाय, सदस्य होता येत नाही. आपल्या कायद्यामधनं देहांताची शिक्षा काढून टाकल्याशिवाय ईयूचा सदस्य होता येत नाही. आणि तरी गेल्या काही वर्षांमध्ये कन्सेन्ससच्या द्वारा क्रमाक्रमाने खूप विरोध असून तरी युरोपीय समुदायाची शक्ती वाढत गेली. खरं म्हणजे पुढे तर 10चे 1991 नंतर, जेव्हा आधी 1989 नंतर पूर्व युरोपमधलं साम्यवादी राजवटी कोसळल्या आणि त्या देशांना जेव्हा आयडेंटिटी, अस्मिता, आपण कोण आणि जागतिक राजकारणात आपलं स्थान कुठे, त्याचं त्यांना उत्तर सापडलं. पूर्वी युरोपातले देश, रुमेनिया, हंगेरी, झेकोस्लोवाकिया ठरून तुटला, काही रक्तपात वगैरे नाही. झेक रिपब्लिक आणि स्लोवाकिया हे सगळे हे बनले ईयूचे सदस्य देश. परवापर्यंत ईयूचे 23 जून गेल्या वर्षीचं 23 जून 2016 पर्यंत ईयूचे 27 सदस्य देश होते. आणि एका धीम्या गतीने असेल पण अतिशय ठामपणे वाटचाल, मी त्याला मानवतेच्या संरचनेमधला एक फार मोलाचा प्रयोग मानतो. खरं म्हणजे मी व्यक्तिशः त्या प्रयोगाकडे खूप आशेने आणि अनुकूल म्हणून पाहतो. जसे कोणत्याही देशाच्या लोकशाहीचे विधिमंडळ म्हणजे संसद, कार्यकारी मंडळ म्हणजे कॅबिनेट आणि नोकरशाही यंत्रणा आणि न्यायपालिका ज्युडिशरी, ह्या 3 स्तंभांवर लोकशाही व्यवस्था उभी असते, तशी लोकांच्या आपणहून मान्यतेतनं सदस्य देशांनी स्वेच्छेने दिलेल्या मान्यतेतून युरोपनी असं युरोपचं पार्लमेंट, ते ब्रुसेल्समध्ये, ते मला पाहता आलेलं आहे, त्याचं कामकाज पाहता आलेलं आहे. युरोपियन पार्लमेंट ते युरोपीय लोक निवडून देतात, त्याला मेंबर ऑफ युरोपियन पार्लमेंट MEP असाच शब्द आहे. त्यांच्यामधनं युरोप करताचं कॅबिनेट तयार होतं, त्याचं नाव आहे युरोपियन काउन्सिल, म्हणजे ते मंत्रिमंडळ युरोपचं. अशी युरोपची न्यायव्यवस्था पण आहे. असं युरोपचं सुप्रीम कोर्ट आहे. तिने अलीकडच्या काही काळामध्ये माणुसकीच्या दृष्टीने फार मोलाचे निर्णय पण दिले. अशी अर्थव्यवस्थेचं सूत्रसंचालन एकत्र करून समान आर्थिक धोरणं सांगायला युरोपियन सेंट्रल बँक ECB, युरोपियन सेंट्रल बँक ही सुद्धा आहे की जिने आपण ते आजपासूनच्या 3ऱ्या दिवशी पाहणार आहोत. आर्थिक संकटामध्ये, ज्या संकटाचं नाव युरोपियन सॉव्हरीन डेट क्रायसिस, त्यामध्ये जर्मनीच्या नेतृत्वाखाली पण ह्या युरोपियन सेंट्रल बँकेने एक मोलाची भूमिका बजावली. अशी एक लोकांच्या मान्यतेतून व्यवस्था आणून हा एक मानवाच्या एकात्मतेचा फार मोलाचा प्रयोग, अशी माझी ईयू विषयीची अभ्यासातून तयार झालेली भावना आहे. तो प्रयोग यशस्वी व्हायला पाहिजे असं मी माझं तुम्हाला मत सांगतोय. त्यांनी खरंच क्रमाक्रमाने ठरवून एक समान चलन सुद्धा स्वीकारलं. तो मूळचा निर्णय 1997 मधला आहे. त्याला ठरलं 5 वर्षाची मुदत द्यायची आणि 1 जानेवारी 2002 पासून त्या देशाने आपापलं चलन विसर्जित करून चलनाची नीट व्यवस्था, त्याच्या मागचं इकॉनॉमिक्सची काळजी घेऊन, पण सदस्य देशांच्या करताचं एक चलन. त्याच्या आधी आज तर आपल्याला अनेकांना कदाचित कानावर नसेल, इतका काळ लोटला त्याला. मध्ये जर्मनीचं चलन होतं डॉइशमार्क, इटलीचं चलन होतं लिरा, फ्रान्सचं चलन होतं फ्रँक, असे आपापले. पण 1 जानेवारी 2002 पासून हे सगळे विसर्जित होऊन आले. नेदरलँड्सचं चलन होतं गिल्डर्स म्हणून, हे सगळे विसर्जित होऊन युरो अस्तित्वात आला 1 जानेवारी 2002 पासून. सगळा युरोप म्हणजे सदस्य ईयूचे सदस्य जर विचारात घेतले तर त्याची लोकसंख्या अमेरिकेपेक्षा जास्ती ठरते. तिचा एकत्रित GDP अमेरिकेपेक्षा जास्ती ठरतो. त्यामुळे तिच्या बाजारपेठेची ताकद अमेरिकेपेक्षा जास्ती ठरते. ईयू सदस्य देशांनी एकूण जागतिक पातळीला विकासाच्या दृष्टीने फार विवेकनिष्ठ धोरणं स्वीकारल्याचं माझा जवळून मी पाहिलेलं आहे. त्यातलं उदाहरणार्थ बहुधा सगळ्यात उत्तम उदाहरण पर्यावरण विषयक जागृती, आपली जबाबदारी मान्य करणे, की क्योतो करारामध्ये आम्ही औद्योगिकदृष्ट्या विकसित देश आहोत म्हणजेच प्रदूषणाला आम्हीच जास्ती जबाबदार आहोत, म्हणून आम्हाला मान्य आहे की कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे बंधनं जी स्वीकारायला पाहिजे ती आम्हीच स्वीकारू, आम्हाला मान्य आहे. सगळ्या प्रगतिशील भूमिका घेणारा असा तो युरोपीय समुदाय. त्याचं एक आर्थिक प्रतिबिंब उमटलं. चलन एकत्र आल्या
कारण युरो जगाच्या आर्थिक बाजारामध्ये चलनाच्या बाजारपेठेत डॉलरपेक्षा सशक्त आहे आणि अनेकदा EU समुदायाचं काही म्हणणं ऐकावं लागतं. हे विमानं जे कार्बन उत्सर्जन करतात तर त्याच्यावर काही मर्यादा आणण्याकरता म्हणून संकल्पना आहे कार्बन टॅक्स बसवावा. विमान प्रवासावर कार्बन टॅक्स, याला अमेरिकेचा अर्थातच विरोध आहे. ते सरकार डेमोक्रॅटिक पक्षाचं असू द्यात किंवा रिपब्लिकन, पण अमेरिकेचा विरोध आहे कारण बिझनेसला त्यांनी अडथळा येणार आहे. युरोपीय देशांना मान्य आहे. ते EU एकत्र येऊन ठरवतात आणि EU एकत्र येऊन त्यांनी जर खरंच ठरवलं तर अमेरिकेसकट उरलेल्या जगाला ऐकावं लागेल असा तर EU एक प्रभावी प्रेशर ग्रुप, एवढं तर EUने गेल्या सर्व वर्षांच्या मध्ये मिळवलं. त्या प्रयोगाला धक्के बसायला सुरुवात झाली. एक समान राज्यघटना हवी आहे हा निर्णय. त्याचं खरं मूळ नाव आहे maastrichtचा करार, ट्रीटी ऑफ maastrichtचा करार. हे maastricht हे नेदरलंडमधलं एक छान सगळा नेदरलंड देशच अख्खा निसर्गरम्य आहे, कमालीचा. त्यातलं हे त्याच्यातलं आणखी निसर्गरम्य ठिकाण. तिथे आंतरराष्ट्रीय परिषदा होतात. त्याच्यात EU सदस्य देशांनी एकत्र येऊन ठरवलं. तो करार आहे की सगळ्या EUला एक राज्यघटना असं मान. आणि मग EUची एक निर्णय प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये तो देश आपापल्या घटनात्मक पद्धतीनुसार देशाचा म्हणून निर्णय घेतो. म्हणजे कुठला देश या एका मुद्द्यावर सार्वमत संग्रह करतं, तर कुठल्या देशाची घटनात्मक व्यवस्था जर असेल की तो निर्णयाचे अधिकार संसदेला दिलेत तर संसद ठरवते. कोण्या देशामधला तो अधिकार जर लोकांनी निवडून दिलेल्या सरकारकडे तर ते ठरवते. असं करत करत हे 27 देश एकमताने जेव्हा ठरवतील तेव्हा ही राज्यघटना लागू होईल. आणि EUचं कामकाज एकमत या तत्वावर चालतं, कन्सेन्सस, बहुमत तत्वावर नाही चालत. 27तला 14 विरुद्ध 13नी एकही निर्णय होत नाही. व्हायचा तो निर्णय 27-0, नाही तर तो निर्णय होऊ शकतो. 26-1 जरी असेल तरी मग तो निर्णय होत नाही. तर maastrichtच्या करारानुसार युरोपीय समुदायाला एक समान राज्यघटना घेऊयात, याला गचका बसला. पहिला नेदरलंड आणि फ्रान्स हे संस्थापक देश आहेत. हे युरोपीय समुदायाचे संस्थापक. त्याच्यामध्ये जनमत संग्रह झाला आणि निसटतं होतं बहुमत, पण ह्या दोन देशांच्या लोकांनी EUची एक समान राज्यघटना असण्याला विरुद्ध मतदान केलं. त्यावेळेला असं समजलं गेलं की हा बहुधा प्रयोग फसणार आता. आज युरोपीय समुदाय त्यातनं सावरला, कारण EUला स्वतःची एक समान अशी शेतीविषयक नीती आहे. तिचं नावच आहे CAP, कॉमन ॲग्रिकल्चरल पॉलिसी. आणि सगळा EU समुदाय शेतीविषयक एक समान धोरण जगामध्ये आणतो. तेही आपण जागतिकीकरण या दिवशी त्याचे थोडे आणखी तपशील आपण पाहणार आहोत. असाच आहे लिस्बनचा करार, ट्रीटी ऑफ लिस्बन, की EU समुदायाला एक समान परराष्ट्र नीती पाहिजे, तिला पण मान्यता मिळालेली आहे. आणि जगाच्या राजकारणामध्ये एक ठाम भूमिका घेणारा आणि त्या सर्वसाधारणपणे प्रगतिशील आहेत असं समान परराष्ट्र धोरण EU अंमलात आणतं. या सर्वाला गेल्या काही वर्षांमध्ये दोन मात्र मोठे धक्के मिळाले की ज्यातनं EU अजूनही सावरलेला नाही. एक धक्का 2008च्या सप्टेंबरमध्ये सुरू झालेलं सब प्राईम क्रायसिस, त्याचा युरोपवरच्या परिणामाला नाव आहे सॉव्हरीन डेट क्रायसिस. आणि दुसरा आता 23 जून 2016ला ब्रिटिश मतदारांनी निसटत्या बहुमताने भले असेल पण ते एकदा ठरलं की आपल्याला सोडून द्यायचं EU, त्याचं नाव ब्रेक्झिट. यानंतर आज EU समोर एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. ट्रम्पच्या भूमिका EUच्या एकत्रीकरणाच्या विरुद्ध आहे आणि आम्ही नेटोमधूनच बाहेर पडू. म्हणजे युरोपच्या संरक्षणासाठी अमेरिका खूप मोठा खर्च करते, तो आता आम्ही करणार नाही, तुमचं तुम्ही काय ते बघा. आणि मग युरोपच्या राजकारणामध्ये आता हे सूर उमटायला सुरुवात झाली की खरंच आहे की आपापल्या राष्ट्राच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय सैन्य, डिफेन्स बजेटमध्ये त्याची व्यवस्था, अमेरिकेच्या जीवावर छत्रछायेखाली किती काळ आपण राहणार आहोत. अमेरिकेची स्थिती खरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या अडखळणारा देश अशी आहे. अमेरिकेवरचंच सार्वभौम कर्ज, म्हणजे देश म्हणून ना, व्यक्तींवरचं नाही,
तो गणित वेगळं असतं आणखीन. ते पर्सनल कर्ज ते वेगळं. देश म्हणून अमेरिकेवरचं कर्ज अमेरिकेच्या GDP पेक्षा जास्ती आहे. अमेरिकेचा GDP आजही जगात नंबर 1 आहे, साधारण $20 ट्रिलियन. 1 ट्रिलियन म्हणजे 1000 बिलियन डॉलर, 20 ट्रिलियन. पण अमेरिकेवरचं राष्ट्रीय कर्ज त्यापेक्षा जास्त आहे. अमेरिका आज बचत कमी करणारा देश म्हणून आहे. चीन अमेरिकेचा कर्ज देणारा देश आहे. चीन ऋणको आहे, अमेरिका चीनची धनको आहे. चीनचं परकीय चलनाचा साठा की जो दुसऱ्या महायुद्धानंतर डॉलरच्या भाषेत मोजला जातो, नुसत्या चीनचा परकी चलनाचा साठा $3 ट्रिलियन पेक्षा जास्ती आहे. म्हणजे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा चीनच्या तिजोरीमध्ये नुसतं डॉलरच्या भाषेतला परकी चलनाचा साठा जास्ती आहे. चीननी जर त्यांच्या तिजोरीतलं डॉलर परकी चलन खुल्या बाजारात आणलं, डॉलरचे भाव धाडकन कोसळतील खाली. चीननी अमेरिकेला अधिकृत देश म्हणून दिलेली कर्ज मोजायची झाली तर ते $1 ट्रिलियन पेक्षा जास्ती निघतील. 1972 पर्यंत अमेरिकेचं चीन विषयक धोरण होतं, साम्यवादी चीनला अधिकृत मान्यताच नाही. 1972 पर्यंत अमेरिकेच्या दृष्टीने होतं तैवान म्हणजे अधिकृत चीन, आणि हे साम्यवादी चीन म्हणजे हे उपटसुंभ चीन आहे, युसुर्पर्स, की हे खरं सरकार नाही, आमची नाहीच आहे मान्यता. 1972 पर्यंत युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलवरचं सुद्धा जे कायमस्वरूपी सदस्यत्व आहे नकाराधिकारासहित, ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाकडे नव्हतं, PRC म्हणजे मेनलँड चायनाकडे नव्हतं, तैवानकडे होतं. ते सरळ अमेरिकेच्या रक्षणाखालीच आहे, तेव्हापासून आजपर्यंत आहे. पण शीतयुद्धाच्या चौकटीमध्ये 72च्या सुमाराला त्यावेळचा राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि त्याचा अत्यंत बुद्धिमान आणि ब्रुटल रियालिस्ट पॉलिटिशियन म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण हे सत्ता आणि अधिकाराच्या आधारावर चालतं म्हणणारा हेनरी किसिंजर यांनी 72च्या जागतिक राजकारणात जेव्हा पाहिलं की सोव्हिएट रशिया आणि चायनामध्ये ताणतणाव निर्माण होत आहेत, रशियाला दुबळं करायला चीनशी दोस्तीचं पर्व नवं चालू करता येईल म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या द्वारा हे सर्व प्रयत्न चालू केले आणि मग दिली पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला अधिकृत मान्यता. त्यानंतर PRC झालं युनायटेड नेशन्सचं सदस्य. त्यामध्ये चीनचं हे जे कायमस्वरूपी सदस्यत्व आहे सुरक्षा परिषदेचं, ते आता गेलं साम्यवादी चीनकडे. पण तेव्हापासून तैवान अमेरिकेच्या रक्षणाखाली आला आणि अमेरिका आणि चीनमध्ये ठरलं की चीनच्या धोरणाचं नाव आहे वन चायना पॉलिसी, की एक चीन आहे, वन चायना पॉलिसी. तत्वतः अमेरिकेने पण त्याला मान्यता दिली, पण सांगितलं की तैवान आमच्या रक्षणाखाली आहे. तेव्हा ते तैवानची सामुद्रधुनी स्ट्रेट्स ऑफ तैवान हे अगदी थोडं अंतर आहे मेनलँड चीन आणि तैवानमध्ये. तिथे अमेरिकेची नेव्ही असते. आलटून पालटून वनअपमनशिप, एकमेकावर मात करण्याचं काही करायचं बोलायचं असेल तर तिथे सैन्याच्या हालचाली चालू होतात. पण ट्रम्पनी कारभार हाती घेईपर्यंत अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष कोणत्याही पक्षाचा असू द्यात, वन चायना पॉलिसीला कोणीही आव्हान दिलेलं नाही. 8 नोव्हेंबरला निवडून आल्यानंतर ट्रम्पनी विधान केलं, ते ट्विट, ट्रम्पचं मुख्य साधन ट्विट, की वन चायना पॉलिसीला काय आधार देण्याचं काय मी बंधन मानत नाही. त्यांनी चायनामध्ये खळबळ आहे. चायनानी विधानं पण अत्यंत आक्रमक, इथपर्यंत चीन इथपर्यंत गेले म्हणायला की युद्ध पण होऊ शकतं. कारण साऊथ चायना सी त्यावर चीनला प्रभुत्व हवंय. तिथे चीनने आखलेली 9 डॉटेड लाईन की हे आमचंच आहे. त्यामुळे जपान, कोरिया, फिलिपिन्स, ब्रुनेई वगैरे सारखे देश, मलेशिया, इंडोनेशिया करत करत म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम या सगळ्यांच्या राष्ट्रीय हितसंबंधावर परिणाम होऊ शकतील अशी आक्रमक पावलं चीनची त्या दक्षिण चीन समुद्रामध्ये टाकणं चालू आहे. कृत्रिम बेट निर्माण करण्यापर्यंत चीनची ॲक्टिव्हिटी जाऊ शकते, त्याच्यावर विमानतळ करण्यापर्यंत जाऊ शकते, तिथे चीनची युद्धनौका पण लागू शकते. त्यात हा फिलिपिन्सचा आत्ताचा आलेला निदान बातम्यांवरनं तरी टोकाचा चक्रम वाटतो असा ड्युटेर्टे हा राष्ट्र, रॉड्रिगेज ड्युटेर्टे काही बोलतो तो. पण फिलिपिन्सचं स्कार्बोरो शॉल नावाचा एरिया आहे, तो समुद्राखाली असतो. तो ओहोटी आली तर तो फक्त पाण्याच्या वर येतो. चीननी त्यावर दावा सांगितला.
चीननी त्यावर कृत्रिम बांधकाम करून पाणी जरी आलं समुद्राचं तरी त्याच्यावर काही रचना राहील असं केलं. त्यामुळे फिलिपिन्स आणि चीनच्या संबंधात तणाव होता. आता हा ड्युटेर्टे अमेरिका विरोधी धोरण घेऊन चीनच्या पूर्ण बाजूनी पण धोरण घेतो. अगदी त्यांनी कालच प्रथमच विधान केलं की ते आम्हाला धोका आहे. स्कार्बोरो शॉल म्हणजे ही जी समुद्रातली पाणी ओसरलं तर वर येणारी जमीन, तर ॲक्च्युली समुद्रविषयक जो आंतरराष्ट्रीय कायदा आहे त्यानुसार त्याच्यावरची मालकी येते फिलिपिन्सची, पण चीन त्यावर दावा सांगतो. चीन फिलिपिन्सला काही अनुकूल अटी शर्ती देतो. म्हणून आता त्या साऊथ चायना सी, तो गंभीर मोठा प्रश्न आहे. चीनला आंतरराष्ट्रीय व्यापारावर पण प्रभुत्व ठेवण्यासाठी यावर प्रभुत्व हवं आहे. नाही तर हिंद महासागरामधनं पॅसिफिकमध्ये आणि उलटा होणारा सगळा व्यापार मलेशिया सिंगापूर म्हणजे सिंगापूर स्टेट्स ऑफ मलाक्का तिथूनच होतो. त्यावर ज्याचं प्रभुत्व आहे त्याचं त्या व्यापारावर प्रभुत्व आहे. आणि उद्या जर कधी ताणतणाव उद्भवला तर तिथल्या व्यापारावर एकदा बंधन आणलं की सगळे नरडच आवळलं जाईल. एकूण जागतिक व्यापारातला जवळजवळ 60% भाग, अख्ख्या जागतिक व्यापारातला जवळजवळ 60% भाग त्या एकट्या त्या मलाक्काचे सामुद्रधुनी आणि सिंगापूर ह्याच्यात नाही. पण चीनचा प्रयत्न आहे की दुसरे पर्याय आपण त्याच्यावरचे शोधू. म्हणून साऊथ चायना सी. आणि आता डोनाल्ड ट्रम्प भूमिका मांडतात की वन चायनालाच आमची मान्यता नाही आहे. त्याच्यावर चीनची अत्यंत आक्रमक धोरणं सुद्धा आहेत. डोनाल्ड ट्रम्प मानतात हे ओबामाचे जे सगळे पुढाकार होते, ट्रान्स पॅसिफिक, ट्रान्स अटलांटिक, हे व्यापाराचे गट तयार करू आपण, त्यातून व्यापाराला चालना देऊ. ट्रम्प म्हणतो ते सगळं मी रद्द करून टाकणार आहे. मेक्सिको भोवतीची भिंत पण उभी करणार आहे. अनेकांना आधी तो जोक वाटला. मग निवडणुकीच्या आधी ट्रम्प आणि मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षाची भेट झाली. तिच्यात हा मुद्दा चर्चेलाच आला नाही. ट्रम्प म्हणत राहिले मेक्सिकोला मोजायला लावणार आहे किंमत. अमेरिकेच्या एकूण राजकारणामध्ये वेगवेगळे थिंक टँक्स काम करत असतात. त्यातले काही अमेरिकेच्या सरकारशी संबंधित पण आहेत. काहींना फंडिंग सरकारचं असतं, काही फ्रंट आहे, नावाला वाटेल ते स्वतंत्र थिंक टँक आहेत तसे नसतात. त्यांची धोरणांची शिफारसी जातात अमेरिकेच्या सरकारला आणि त्याच्या आधारावर अमेरिकेची धोरणं पण ठरतात. असा एक अत्यंत मोलाचा गट आहे स्ट्रॅटफोर म्हणून. स्ट्रॅटफोर ते त्यांची खूण आणि हे लिहिताना पण असं STRAT आणि 4 आकडा करतात. तर ते मूळचं नाव आहे स्ट्रॅटेजिक फोरसाईट, म्हणजे दूरदृष्टीने आखलेली धोरणं. आणि हा एक थिंक टँक आहे, तो अभ्यास करतो जगाची वाटचाल कुठे चालली ह्या सगळ्याचा अभ्यास करून. उदाहरणार्थ 1991 नंतर आता शीतयुद्ध संपलं तर आता अमेरिकेला धोका नेमका कोणाचा, आणि तरी पुढच्या शतकही अमेरिकन सेंच्युरी असायला पाहिजे यासाठीची नेमकी धोरणं काय पाहिजेत ह्याचा एक गुप्त अहवाल तो न्यूयॉर्क टाइम्सनी फोडला. तो अशा थिंक टँकनी तयार केलेला असतो. दुसऱ्याचं नाव रँड कॉर्पोरेशन आहे, RAND. ते आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्याला अमेरिकन सरकारचंच फंडिंग असतं. या स्ट्रॅटफोरनी आता 1-2 वर्ष झाली असतील एक असा अहवाल प्रकाशित केला होता की पुढल्या 50 वर्षांमध्ये जगाचं राजकारण कुठल्या दिशेने कसं जाणार आहे. त्यामध्ये स्ट्रॅटफोर्डनी मांडलं होतं की येत्या 20 वर्षांमध्ये अमेरिका आणि मेक्सिकोची लढाई होऊ शकते. त्यावेळेला वाचताना कोणाला हे हास्यास्पद वाटलं असेल की अमेरिका आणि कॅनडाची लढाई होऊ शकते का. तर एक शेवटची 1812 मध्ये झाली. त्यामध्ये आपसात करार आहे. आता एक समान मार्केट आहे, त्याचं नाव नाफ्ता, नॉर्थ अटलांटिक फ्री ट्रेड एरिया. तशी दक्षिण अमेरिका करता पण आहे साऊथ अटलांटिक फ्री ट्रेड एरिया. पण कॅनडाशी तर शत्रुत्वाचा प्रश्नच नाही आहे. सीमा खुल्या आहेत 2 देशांमधल्या. उत्तर अमेरिकेची उत्तर सीमा आणि कॅनडाची दक्षिण खुलीच आहे. इतक्या खुल्या आहेत. दोन्ही देशांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशात जाणे, काम करणे सगळ्याची खुली अनुमती सुद्धा असते. आणि शत्रुत्वाचा विचार सुद्धा त्यांच्या दिवशी. हॉलिवूडनी काढलेला एक विनोदी चित्रपट, विनोदी, त्याचं नाव द माऊस दॅट रोअर्ड असं चित्रपटाचं नाव आहे. द माऊस, उंदराची डरकाळी, द माऊस दॅट रोअर्ड. की अमेरिकेच्या निवडणुकी, राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सिटिंग राष्ट्राध्यक्षाचं स्थान जरा धोक्यात आहे. आता तो पुन्हा पॉप्युलर बनावा याच्यासाठी काय करायचं. तर अमेरिका युद्धखोर आहे. काहीतरी उकरून कोणाशी तरी जर देश युद्ध काढलं आणि जर चित्र तयार झालं की ते जिंकून बसलं तर तो एकदम पॉप्युलर होईल. मग कोणाशी युद्ध उकरून काढावं, तर तो जो सिटिंग तो रोल, ॲलन एल्डा हा एक अतिशय छान प्रगल्भ अभिनेता आहे. त्याचं आत्मचरित्र पण पुढे आलेलं आहे. तो राष्ट्राध्यक्षाचा रोल या ॲलन एल्डानी केला आहे. की राष्ट्राध्यक्ष आणि त्याचे सहकारी ठरवतात की कॅनडा विरुद्ध युद्ध उकरून काढायचं.
तर कॅनडा म्हणजे तो उंदीर, आणि उरलेला सगळा चित्रपट ह्या ही थीम सुद्धा विनोदी वाटली की कॅनडाशी अमेरिकेचं युद्ध होईल. तशीच मेक्सिकोची आहे. मेक्सिकोशी झालेलं शेवटचं युद्ध 1848 मधलं, ते उकरून अमेरिकेने काढलं. काही कारण नसताना काढलंय. कारण काय सांगायला सांगितली जातात, पण डोळ्यासमोर जर अमेरिकेचा नकाशा आणला तर पूर्वेकडच्या या फ्लोरिडा जॉर्जियापासून लुइसियाना, टेक्सास, न्यू मेक्सिको करत करत कॅलिफोर्नियापर्यंत हे दक्षिणेकडची सगळी राज्य 1848 पर्यंत मेक्सिकोत होती. ते युद्ध उकरून काढून मेक्सिकोचा पराभव झाला. झालेल्या त्या करारामध्ये मेक्सिकोकडनं हे सगळं काढून घेतलं. आता मेक्सिकोमधून फार मोठ्या प्रमाणात पोटापाण्यासाठी माणसं अमेरिकेत येतात. लीगली इल्लीगली काय ते सगळे येतात. त्या बेकायदेशीर येणाऱ्यांच्या पासून अमेरिकेला वाटतं की आम्हाला धोका आहे, म्हणून डोनाल्ड ट्रम्प म्हणतो भिंतच उभी करू. मेक्सिको अनेकदा म्हणतं की जे मूळ आमचंच होतं ते आम्ही पुन्हा मिळवण्याची ही पावलं टाकतो. पण त्या मेक्सिको विरुद्ध कधी युद्ध होईल अमेरिकेचा हा एक जोक वाटावा, पण 2 वर्षापूर्वी स्ट्रॅटफोर्डचा असा अहवाल होता की मेक्सिकोशी नजीकच्या भविष्य काळामध्ये युद्ध होईल, आणि ते युद्ध मेक्सिकोमधनं येणारे हे बेकायदेशीर निर्वासित की ज्यांना मागे ढकलण्याचा पुन्हा प्रयत्न, ते अमेरिकेच्या अंतर्गत राजकारण समाजस्थितीतले पण ताणेबाणे, यातनं ते युद्ध होऊ शकेल. काल केलेल्या विधानांच्या मध्ये ट्रम्पचं तितकंच आक्रमक विधान, इस्लामिक दहशतवादाचे आम्ही बंदोबस्त करू आणि खतमच करू. या राष्ट्रपती पदाची शपथ घेताना पहिलं जे बोललेलं आहे त्याच्यात न चुकता तो फार मोलाचा मानावा लागतो संदर्भ, की इस्लामिक दहशतवादाचा आम्ही बेमोड करू, ठेचून काढू, संपवूच आम्ही. म्हणजे हे कुठल्या दिशेने जाणार याची ती काही पहिली चुणूक होती. आपण जो भाग 1 मध्ये हंटिंग्टनचा सिद्धांत ऐकला की ज्यामध्ये शीतयुद्धानंतर हा सॅम्युअल हंटिंग्टन एक मूळ संकल्पनाच मांडतो, क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स, की शीतयुद्ध हा जर विचारधारांचा संघर्ष असेल तर आता येणारा काळ हा संस्कृतींच्या संघर्षांचा आहे. त्यांनी त्याच्यामध्ये 2 फॉर्म्युलेशन्स सांगितली की ज्यातल्या एकामध्ये अमेरिका आणि नेटो विरुद्ध चीन, रशिया, भारत आणि इस्लामिक देश असा जागतिक संघर्ष उभा राहील. सॅम्युअल हंटिंग्टन दुसरा पर्याय सांगतो की अमेरिका, नेटो, रशिया आणि भारत एका बाजूला विरुद्ध चीन आणि इस्लामिक देश दुसऱ्या बाजूला, असा जागतिक संघर्ष आकाराला येऊ शकतो. ट्रम्पच्या राष्ट्राध्यक्ष होणे आणि जे मांडले तशी प्रत्यक्ष पुढे धोरणं झाली तर ही दिशा सॅम्युअल हंटिंग्टननी सांगितलेल्या 2 फॉर्म्युलेशन्स पैकी मी जो आता दुसरा सांगितला तिकडे जाताना दिसते. की जगाच्या राजकारणाच्या पुनर् किंवा नवरचनेमध्ये लक्षणं ही आहेत की अमेरिका नेटो विषय अमेरिकेचे काही धोरण ठरवो, पण मुख्यतः पश्चिम युरोप हा रशिया, व्लादिमीर पुतिनचा रशिया, भारत एका बाजूला विरुद्ध चीन आणि इस्लामिक देश एकत्र येऊन एक जागतिक संघर्षाची रूपरेषा समोर उभी राहील. त्यावेळी निवडून आलेला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन डेमोक्रॅटिक पक्षाचा होता. त्याला हवी होती अमेरिका जगाच्या राजकारणात सक्रिय असलेली, पण 1823च्या मनरो डॉक्ट्रिन आणि लिंकनमुळे अमेरिका एकसंध राहिली म्हणून जागतिक महासत्ता बनू शकली. ती 20वे शतक चालू झालं तरी अजून जगाच्या राजकारणात आम्ही सर्वत्र सक्रिय असू अशी नव्हती.